राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आता पार पडलेल्या आहेत आणि यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या सर्वाधिक जागा निवडून आल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळते। आणि आज मात्र छत्रपती संभाजीनगर जालना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सुहास शिरसाट हे मोठ्या मताने विजय झालेले आहेत। माझ्यासोबत कार्यकर्ते आहेत, त्यांच्या काय भावना हे देखील आपण जाणून घेणार। काय सांगाल? सुहास शिरसाट मोठ्या फरकाने विजय झालेले आहे। खरं तर हा सर्वसामान्य कार्यकर्त्यासाठी आनंदाची गोष्ट आहे, कारण सरपंच पदापासून लढलेला कार्यकर्ता आज आमदार होतोय ही अभिमानाची गोष्ट आहे। कारण आदरणीय सुहास भाऊ शिरसाट हे सर्वसामान्य कार्यकर्त्यातले माणसातले माणूस आहेत, विजय आहेत। आदरणीय सुहास भाऊ शिरसाट हे आज विजयी झाले। सर्वप्रथम मी त्यांचं अभिनंदन करतो आणि सर्व कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो, कारण भारतीय जनता पार्टी ही न्याय देणारी पार्टी आहे। आदरणीय सुहास भाऊ शिरसाट हे सरपंच पदापासून आज आमदार झालेले आहेत आणि हे सर्व भारतीय जनता पार्टीमुळे शक्य झालेले आहेत। मी त्यांचं अभिनंदन करतो व सर्व कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो। काय सांगाल ताई? आज प्रथमच भारतीय जनता पार्टीचा या ठिकाणी उमेदवार निवडून आलेला आहे। आता पण ही जागा शिवसेनेकडे होती। अतिशय आनंदाचा हा उत्सवाचा हा आमच्यासाठी विजय आहे आणि महायुतीचे उमेदवार आदरणीय सुहास भाऊ शिरसाट यांचा आज जो विजय झालेला आहे तर तो सगळ्याच नेत्यांनी याला सपोर्ट केलेला आहे। महायुतीचे काही नेते असतील त्यांनी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं सर्व क्षेत्रामध्ये आम्हाला मोलाचं असं मार्गदर्शन करून आणि ह्या विजयाचे ते पण साक्षीदार बनलेले आहेत। तर सर्वसामान्य जो कार्यकर्ता आहे त्याला खरंच पक्षामध्ये कधी ना कधीतरी न्याय मिळतो हे आम्हाला आज इथे कळून आलं। मागे जे निवडणुका झाल्या होत्या नगर परिषद त्यामध्ये ते नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार होते, तिथे पराभव झाला। पुन्हा पक्षाने त्यांच्यावरती जो विश्वास दाखवला तो सार्थक ठरला। एकदम सुहास भाऊंना जो पक्षाने विश्वास दाखवला एकदम सार्थक ठरलेला आहे आणि त्यांनी पक्षासाठी केलेलं कार्य हे आज त्यांच्या विजयाने हे समोर आलेलं आहे। त्यांचा हा जनसामान्याशी असलेला संपर्क आणि सर्व कार्यकर्त्याला सोबत घेऊन जाण्याचा त्यांचा धडाडीचा निर्णय हा त्यांच्या विजयाचा सगळ्यात मोठा शिल्पकार आणि जो भारतीय जनता पार्टीने त्यांच्यावर विश्वास दाखवला, महायुतीने विश्वास दाखवला, त्यांनी तो सार्थक ठरवलेला आहे। आज अनेक जण रिंगणात होते, असं वाटत होतं की अनेक जण रिंगणामध्ये उभे होते। सुहास शिरसाट यांचा पराभव झाला होता आणि असं बोललं जात होतं की जे पराभूत उमेदवार त्यांना तिकीट दिलं जाणार नाही, मात्र एक सुखद धक्का होता। हो बरोबर आहे, कारण भारतीय जनता पार्टी ही तळागाळातील कार्यकर्त्यांचा विचार करणारी पार्टी आहे। कारण आपण बघितलं असेल खालच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचं स्पष्ट बहुमत होतं आणि भारतीय जनता पार्टी ही विचारावर चालणारी पार्टी आहे। त्यामुळे सुहास भाऊ 100% विजयी होणार आहेत याची आम्हाला खात्री होती। काय भावना? सगळ्यात पहिले सुहास भाऊंचं अभिनंदन आणि पहिले सरपंच, पहिले नगराध्यक्ष आणि फुलंब्री शहराला पहिला मिळालेला आमदार ही सर्वात महत्वाची गोष्ट आनंदाची। त्यामुळे सुहास भाऊच्या माध्यमातून फुलंब्रीचा अनुशेष भरून निघेल आणि जे कार्यकर्त्यात उत्साह आनंद आहे त्यांच्या कार्यासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा। आणि कार्यकर्त्यांनी जो आणि सर्व मतदारांच्या विषय म्हणजे सर्व नगरसेवकांनी सर्व नेते मंडळींनी त्यांना खूप म्हणजे सहकार्य केलं, याच्यामुळे त्यांना हा विजय निश्चित झालेला, त्यामुळे त्यांचं खूप अभिनंदन। फुलंब्रीला भाजपचे आमदार, पुन्हा एक आमदार नाना, खरं तर म्हणजे काय असं विशेष? नाही, खरं तर भारतीय जनता पक्षाने एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातल्या व्यक्तीला संधी दिली। त्याच दिवशी आम्हा सर्व कार्यकर्त्यांचा, मतदारांचा आत्मविश्वास दुणावला होता। निश्चितच विद्यमान आमदार सौ अनुराधाताई कार्यरत आहेतच, त्यांच्या सोबत आज आम्हाला भाग्यशाली समजतो की आमच्या तालुक्याला 2 आमदार आहेत। नाना बी आमदार होते त्या ठिकाणी। हो, नानांनी जे मोठा हातभार आहे असं ऐकायला मिळतं की नाही, भारतीय जनता पक्षाचा हातभार आहे, व्यक्तिवादी काहीच नसतं। नानांनी जी बीजं रोवलीत मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाची, त्याला आलेली ही फळं आहेत। नक्कीच आपण जर पाहिलं तर ह्या होत्या कार्यकर्त्याच्या भावना, जे काही नानाने बीज रवलेले आहेत त्याचे या काही फळ आपल्याला पाहायला मिळतं। त्याचप्रमाणे अनुराधा चव्हाण असेल, आता नुकतेच हे झालेले निवडणूक झालेले आमदार सुहास शिरसाट हे देखील आहेत। त्यामुळे कुठेतरी भारतीय जनता पार्टीच्या आता जे काही आशा आहेत त्या पल्लवी झाल्या आणि नक्कीच फुलंब्रीचा विकास आहे हा विकास मोठ्या प्रमाणात होईल, व्यक्त केले आहेत। संजय आहेर, छत्रपती संभाजीनगर।